नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत कलिंगड खरबूज टरबूजाबद्दल। आता जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी लागवडीची लगबग सुरू झाली असेल, काही ठिकाणी लागवड झाली असेल, कारण की हे जे पीक आहे उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेतलं जातं, त्याचबरोबर खरीप सीझनमध्ये जून जुलै ह्या महिन्यामध्ये हे पीक घेतलं जातं। आता ह्या पिकासाठी जी जमीन आहे ती मध्यम काळी स्वरूपाची जमीन लागते, ह्याला पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे। लागवड करण्याच्या अगोदर कमीत कमी 15 ते 20 टन शेणखत पर हेक्टर आपण टाकलं पाहिजे। शेणखताचा वापर करा, फार इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जमिनीची प्रॉपर मशागत झाली पाहिजे। मशागतीमध्ये जमीन खालची वरती होणं फार इम्पॉर्टंट आहे, जमीन तापणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळं पुढचे जे काही आपले केमिकलसाठी जे काही स्प्रे होतात त्या स्प्रेवरती फार चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो आपल्याला। त्यामुळे जमिनीची मशागत करणं, जमीन तापणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता जर बघितलं आपण तर हे जी लागवड जी आहे ती लागवड 2 ते 5 मीटर अंतरावरती केली जाते। ह्याच्यासाठी जर बघितलं आपण तर पाण्याचा निचरा जर प्रॉपर नाही झाला जमिनीतून तर आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना आपलं जे पीक आहे ते बळी पडतं। त्याच्यामुळं मरीची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये येण्याची चान्सेस आहेत। त्याच्यामुळं आपली जी जमीन आहे ती चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे। 90 ते 120 दिवसाचं हे पीक आहे। ह्या 90 ते 120 दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये जर बघितलं तर फार वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोग येतात, आपली साईज प्रॉपर होत नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। तर आता पहिल्यांदा आपण चर्चा करूयात ते म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही किडी येतात त्या किडींवरती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात। जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सीड अवेलेबल आहेत मार्केटमध्ये। जसजसे एरिया आहे, जळगाव एरिया असू देत किंवा इकडे सोलापूरचा एरिया असू देत, एरिया बदलला की तुमचे सीड पण बदलतात, तुमचा पॅटर्न बदलतो। वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीनुसार, वातावरणानुसार तुमचं सीडचं व्हरायटीचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तुमची लागवड केली पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कीड, जेव्हा तुमची लागवड होते, लागवड होऊन 15 दिवस नाही झाले की आपल्याला किडीचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो। आता आपल्याला ह्या किडीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मावा आहे, पांढरी माशी आहे, तुडतुडे आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रिप्स आहे। आता हा जो थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे, मावा, तुडतुडे आहेत, हे जर बघितलं तर व्हायरसला आमंत्रण देणारे आहेत। कारण की जर व्हायरस जो आहे तो स्वतःहून येत नाही, त्याला घेऊन येणारी कोण आहे? कीड आहे। म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर कुणाला कंट्रोल करायचं आहे ते म्हणजे किडीला कंट्रोल करायचे। आता जर बघितलं तर 15 दिवसाचं जेव्हा आपलं रोप होतं त्यावेळेस ते खूप नाजूक आणि कवळं रोप असतं आणि ह्या कवळ्या रोपावरतीच किडींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो। मग हे कीड करती काय? तर ही कीड जी आपली कवळी पानं, कवळी देठ जे असतं किंवा कवळा शेंडा जो आपला चालत असतो त्या कवळ्या शेंड्यावरती काय करते? ही अटॅक करते। ही अटॅक करते आणि करते काय? तर त्याच्यामधून रस शोषून घेते। आता हा रस शोषून घेतल्यामुळं जे काही आपल्या पिकामध्ये, आपल्या रोपामधलं जे अन्नद्रव्य आहे, जे हरितद्रव्य आहे, ते हरितद्रव्य पूर्ण शोषून कोण घेतं? ही कीड घेते। त्याच्यामुळं आपलं झाड जे आहे 15 दिवसाचं असतानाच पिवळं पडायला लागतं, त्याच्या पानांची साईज प्रॉपर होत नाही, त्याची वाढ खुंटते। त्याच्यामुळं होतं काय की आपलं झाड जे आहे, आपण म्हणतो की अरे माझं पानाची साईज नाही झाली प्रॉपर, माझं झाडाची ग्रोथ होत नाही प्रॉपर। मग ते न झाल्यामुळं आपलं जे आहे ती वाढ तिथंच खुंटती आणि वाढ तिथं खुंटल्यामुळं आपलं पीक जोमाने वाढत नाही, त्याला ब्रांचेस प्रॉपर होत नाहीत, त्यामुळं त्याला सेटिंग प्रॉपर होणार नाही आणि मग पुढचं जे उत्पादन आपलं वाढलं पाहिजे ते उत्पादन वाढणार नाही। म्हणजे सुरुवातीपासूनच जर आपल्याला कोण त्रास देतंय तर ते म्हणजे आहे ही कीड। ह्या किडीला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅप लावले पाहिजेत, पक्षी थांबे लावले पाहिजेत, ट्रायकोग्रामाचे जे काही अंडी आहेत त्या अंडी सोडल्या पाहिजेत, HNPVचा आपण इथं स्प्रे घेतला पाहिजे। जेवढे बायोलॉजिकल्स आपल्याला वापरता येतील ह्या सगळ्या बायोलॉजिकल्सचा आपण वापर केला पाहिजे। फेरोमेनचे ट्रॅप वापरले पाहिजेत, जेणेकरून जे काही पतंग अवस्थेमध्ये जेव्हा कीड जाणार आहे तर ती पतंग अवस्थेमधून नंतर ती जी अंडी घालती ती अंडी घालू शकणार नाही। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किडीच्या ह्या 4 अवस्था असतात। पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था, दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था, तिसरी अवस्था कोश आणि चौथा पतंग।
तर या 4 अवस्थेमध्ये जर आपण किडीला पतंग अवस्थेमध्ये असताना जर तिला कंट्रोल केला तर रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतील. पक्षी थांबे लावा. पक्षी थांबे लावल्यामुळे पक्षी जे आहेत त्या अळ्या वेचून खातात आपल्या पिकातले आणि आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात. आता जर केमिकल जर बघितलं तर मी तुम्हाला सांगेल की केमिकलचा खूप कमी वापर करा, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे ज्या बायोलॉजिकल्स वापरणं किंवा मशागत प्रॉपर करणं, जमीन तापवणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर जर केल्या तर आपल्याला केमिकलमध्ये खूप कमी खर्च होईल. केमिकलमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपण ॲडमायर वापरू शकतो, आपण ॲक्ट्रा वापरू शकतो, त्याच्यानंतर आपल्याकडे सोलोमन आहे, कराटे आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. केमिकल इन्सेक्टिसाइड्स आहेत, बायोलॉजिकल्स पण आहेत. बायोलॉजिकल्सचा पण तुम्ही वापर करू शकता. बॉटॅनिकल्स आहेत, बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड्सचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि जी येणारी जी कीड आहे किंवा जी आलेली कीड आहे त्याचा तुम्ही आळा घालू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये नीम ऑइल पण तुम्ही वापरू शकता. प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही जेवढं काम करताल तेवढं बेस्ट आहे, कारण की झाड हे छोटं असतं. 15 दिवसाच्या झाडामध्ये तेवढी इम्युनिटी नसती. त्याच्यामुळे आपण जेवढे कमी कॉन्सन्ट्रेशनचे, कमी टॉक्झिकवाले जेवढे आपण प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा आपण वापर केला पाहिजे आणि आपण आपलं जे पीक आहे ते वाचवलं पाहिजे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.